नमस्कार मित्रांनो, फायनली मॉन्सून पाऊस हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. आणि आता मुंबईचं वातावरण एवढं मस्त झालेलं आहे ना की काही विचारू नका. एकदम थंड थंड वाटत आहे या वातावरणात. तुम्हाला दाखवतो की आमच्या मुंबईमधील शिवाजी पार्क हे मैदान किती मस्त दिसत आहे. एकदम हिरवं हिरवं झालेलं आहे सगळं. बघा तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवतो की किती मस्त वाटत आहे या वातावरणात फिरायला. तुम्ही पण सगळ्यांनी पावसाचा आनंद घ्या. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो की आता पाऊस किती मस्त दिसतोय. हे बघा शिवाजी पार्क. पूर्ण मैदान पाण्याने भरलेलं आहे आणि एवढं मस्त वातावरण आहे ना. तुम्ही पण पावसात फिरण्याचा आनंद घेताय ना. मुंबईमधला पाऊस कसा वाटतोय तुम्हाला ही कमेंटमध्ये कळवा. कारण की मुंबईमधल्या पावसाची मजा वेगळी असते. मस्त असं काळे ढग आलेले आहेत आणि एवढं मस्त वाटतंय ना हे वातावरण बघायला. खूप सुंदर वाटत आहे. हे आहे मुंबईमधील शिवाजी पार्क. असे मैदान आठवल्यावर बघितल्यावर असं वाटतं की यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल असे गेम खेळावे. क्रिकेटसुद्धा खेळायला मजा येते. क्रिकेट हा खूप पावसात खेळायचाही मस्त गेम आहे. रब्बर बॉलने क्रिकेट खेळता येते. हा आहे शिवाजी पार्कच्या बाहेरील दृश्य. किती मस्त वाटत आहे पावसामध्ये. हे दृश्य मजा येत आहे. बाईकवरनं फिरायला सुद्धा मजा येत आहे शिवाजी पार्क. आता आपण दुसरे स्पॉट्स एक्सप्लोअर करूया पावसामध्ये. आता दादर येथील चैत्यभूमीकडे इथे एक मस्त स्पॉट आहे. त्याच्यावर आपल्याला कुत्रे होते पाटे आलेले. इथे एक मस्त असं स्पॉट आहे की पावसामध्ये येतो एक स्पॉट मस्त दिसून येतो. बघा तुम्हाला दाखवतो. खूप मस्त वाटत आहे. अशोक स्तंभ आहे. सगळे लोक अशा फिरायला येत आहे. मस्त पाऊस, मस्त वातावरण झालेलं आहे इथे. चला तर आपण ह्या स्पॉटवर जाऊया. हे मी कॉलेजला असताना हा स्पॉट नव्हता. हे आत्ता झालेलं आहे, 7-8 वर्ष झाले. पण मस्त बांधलं आहे हे स्पॉट. हे बघा इथे दिलेलं पण आहे. तुम्ही बघू शकता. आणि हा बघा तो स्पॉट. खूप छान वाटतं या स्पॉटवर येऊन. तुम्ही पण अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी पावसात फिरायला जात आहे कमेंटमध्ये जरूर कळवा. हा बघा मस्त खवळलेला समुद्र. हे बघा सगळे लोक पावसाचा आनंद घ्यायला आलेला आहे. मस्त एकदम स्पॉट आहे हा. खूप सुंदर स्पॉट आहे आणि पावसामध्ये तर अजून खूप मस्त दिसत आहे. बघा मुंबईची मस्त स्कायलाईन दिसत आहे याच्यामध्ये. आणि तिथे बघा तो आहे मुंबईचा सीलिंग. दुसर दिसत आहे. झूम करून बघूया. भारी वाटत आहे या पावसामध्ये. पहिला पाऊसच बोलू शकतो. आता तरी पावसाची सुरुवात झाली आहे आणि पावसामध्ये भिजायला सुद्धा मजा येत आहे. स्कायलाईन आहे. हे बघा इथे मस्त असं वैभवशाली दादर असं गेलेलं आहे. खरंच आमचं दादर हे खूप वैभवशाली आहे. दादरमध्ये फिरण्यासारख्या खूप ठिकाणं आहेत. मस्त वाटतं एकदम पावसामध्ये. ही माहीम, बँड्रा ही साईट आहे. बघा कोणाची तरी छत्री पावसामध्ये वाहून गेलेली आहे. खूप हवा सुटलेली आहे या पावसामध्ये, पण मस्त वाटत आहे. बघा हा आहे बँडस्टँड. हा आहे बँडस्टँड. खूप सुंदर दिसत आहे.
मुंबईचा पहिला पाऊस. खूप सुंदर नजारा आहे हा. कसा वाटला स्पॉट, पहिला स्पॉट तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर नक्की या स्पॉटला भेट दिली. या दादर चैत्यभूमी इथे हा स्पॉट, आणि पावसामध्ये खूप मस्त वाटत आहे इथे फिरायला. आता आपण बघूया तिसरा स्पॉट. पहिला झाला शिवाजी पार्क, आता दादर चैत्यभूमी. आता बघूया आपण बीच कसं दिसतंय प्रभादेवीचं दादरचं. चला दादरच्या बीचवर जाऊया आपण. मित्रांनो, ही आहे आपली नारळी बाग. दादर चैत्यभूमी इथेच आहे. तिला नारळी बाग किंवा संत ज्ञानेश्वर उद्यान असंही म्हटलं जातं. हे पण इथे पण मस्त फिरण्यासारखं आहे या बागेत. ती हे बघा इकडे टाईम दिलेला आहे, सकाळी 5 ते 1. आता टाईम संपला आहे. आणि दुपारी 3 ते 10 आणि सुट्टीच्या दिवशी 5 ते 10. तर आता आपण जात आहोत दादरच्या बीचकडे. एकटा असल्यामुळे ब्लॉगिंग करायला थोडा प्रॉब्लेम येत आहे. हातात मोबाईल आणि गाडी चालवतो आहे बघा. मुलीला आपण आलो आहे आता दादर बीचवर. आता पाठच्या साईडला आपण तिथं चालत आलेलो आहे. बाईक लावलेली आहे मागे. पुढे तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय दादर बीच सिलिंगच्या बरोबर समोर. समुद्राला एकदम भरती आलेली आहे. हे बघा, समुद्राला खूप भरती आलेली आहे. मस्त वाटत आहे. थोड्या उन्हाळ्यानंतर हा पावसाळा एन्जॉय करताना एक समुद्र पूर्ण भरती आलेली आहे, त्यामुळे आपल्याला खाली जाता येणार नाही. चला आपण आता बघूया अजून कुठला आपल्याला स्पॉट करता येईल या पावसात. सध्या समुद्राला भरती आहे, त्यामुळे आपण वरळी कोळीवाड्या हा एक स्पॉट मस्त आहे, तुम्हाला दाखवतो. इथून दिसेल आपल्याला. हा तिकडे स्पॉट आहे, आपण झूम करून दाखवतो. आपल्याला तिकडे जायचं आहे. शक्य असल्यास जाऊया आपण तिथे. पण आता पण तिथे भरती असणार, त्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. तरी आपण प्रयत्न करून बघूया की कसं वाटतं तिकडून हा पावसाचा सुंदर नजारा. चला आपण ट्राय करूया तिकडे जायला. वरळी कोळीवाडा, पत्तेरी बोलतात त्याला तिथे. सो गाईज, आपण फायनली वरळी कोळीवाड्यात आलेलो आहे. बत्तेरी इथे हे बघा, हे मागे आहे ते वेताळाचं मंदिर, तिथे आहे चर्च. आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे बत्तेरीमध्ये. यालाच बत्तेरी बोलतात. चला मग जाऊया. हा कोळी लोकांच्या बोटी आहे तिथे अशा लावल्या आहेत. आता पावसामध्ये मासेमारी बंद होते काही महिने. त्याला आपण ब्रीडिंग टाईमसुद्धा बोलू शकतो की, आणि रिस्कीसुद्धा असते. समुद्र असं खवळलेला असं दिसेल तुम्हाला पुढे. लाटा पूर्ण खवळलेला. आपण आता सिलिंगच्या खाली जात आहोत. चला पुढे जाऊया. समुद्राचं पाणी एकदम पायाजवळ येत आहे. चला आपण आता पुढे जाऊया तिकडे. तर मित्रांनो, आपण फायनली बत्तेरीमध्ये आलेलो आहे. बघा सेलिंग आहे माझ्या मागे. काही लोक फिशिंगसुद्धा करत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या या डोक्याच्या बाजूला. खूप मस्त वाटत आहे पावसामध्ये. रिस्क पण आहे, येऊ नका. आम्ही इथेच राहतो, आम्हाला माहिती आहे की कसं यायचं. पावसामध्ये समुद्र खूप खवळलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी अवॉइडच करतो आम्ही. पण खूप मस्त नजारा आहे. सिलिंगच्या खाली, सिलिंग पुढे जावं लागेल, पण खूप रिस्की आहे तिकडे जाणं. ही आहे मुंबईची स्कायलाईन. मस्त नजारा. आणि कोळी लोकांच्या बोटी एकदम डौलत आहेत समुद्रामध्ये थाटामाटात. इथे आम्ही फिशिंग करायला येतो, पण आता रिस्क आहे. ते बघा तिकडे फिशिंग करत आहेत.
सीलिंग. ही आहे पाचची बाजू. हा रोड जातो वरळी सिफेसला आणि तसाच कोस्टल रोडला सुद्धा आपण जाऊ शकतो. बघा मस्त वाटत आहे, एकदम खवळलेला आहे आणि सुंदर वातावरण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या भागात.